प्रेक्षकांनो, मी आज आपल्या चॅनलवर आपलं कुणाचं स्वागत करणार नाही. आपल्या चॅनलची टॅगलाईन आपल्याला आठवण करून देणार नाही. मी महाराष्ट्रातल्या तमाम सर्वसामान्य गोरगरीब जनतेची भावना हे आज तुम्हाला सांगणार आहे. आपल्याला माहीत आहे महाराष्ट्र शोकाकुल आहे. अजितदादा जे महाराष्ट्राचे लोकनेते होते, लोकप्रिय नेते होते, त्यांचं दुःखद निधन झाले, अपघाती दुःख निधन झाले आणि संपूर्ण महाराष्ट्र हा दुःखमग्न आहे, शोकसागरात बुडालेला आहे. आणि कशा पद्धतीनं लाखो लोक अंत्ययात्रेला अंत्यसंस्काराच्या वेळी बारामती येथे उपस्थित होते. संपूर्ण महाराष्ट्र हळहळलाय. महाराष्ट्रातलं सामाजिक राजकीय वर्तुळ हे स्तब्ध झालेलं आहे. काय, कसं, केव्हा काय बोलावं, काय प्रतिक्रिया द्याव्या, कसं दुःख व्यक्त करावं, कुठल्या शब्दांचा आधार घ्यावा, मन अगदी सुन्न झालेलं आहे. आणि अशा ह्या दुःखमय वातावरणामध्ये महाराष्ट्रामध्ये राजकारण चालू आहे. दादांच्या पत्नी सुनेत्राताई पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या आणि ज्या पद्धतीनं काही तासामध्येच हे राजकारण आपण पाहतोय, कशा पद्धतीनं पक्षाच्या विलिनीकरणाच्या चर्चा होत आहेत, कशा पद्धतीने नेते त्या ठिकाणी स्टेटमेंट करतायत आणि दादा त्यांच्या आठवणी यामध्ये महाराष्ट्र सुन्न असताना अशा पद्धतीचं हे राजकारण हे निषेधार्थ आहे. मित्रांनो, खेड तालुक्यातील एका कार्यक्रमामध्ये अजितदादा म्हणाले की राजकारण हे वंगाळ आहे. जमिनीचे जर पैसे आले असतील तर राजकारणात वळू नका, पैसे संपवू नका, मुलाबाळांना चांगलं शिक्षण द्या, निर्व्यसनी राहा, मजेत जगा, अशा पद्धतीचं वक्तव्य अजितदादांनी केलं होतं. आणि अजितदादा कुठल्या अर्थानं राजकारणाला वंगाळ म्हटले ते आता आपल्या सर्वांच्या लक्षात आलं असेल. मित्रांनो, खरंच राजकारण फार वंगाळ आहे. ह्या राजकारणातल्या जे लोक आहेत त्यांना भावभावना आहेत का नाही? त्यांच्या संवेदना मेल्या आहेत का? ही लोक कशी काय एवढी स्वार्थी वागू शकतात? अशा पद्धतीचा प्रश्न आज महाराष्ट्रातली सर्वसामान्य तमाम जनता ही व्यक्त होते, समाज माध्यमातून व्यक्त होते, टाहो फोडते, दादांना श्रद्धांजली वाहते. सर्वपक्षीय श्रद्धांजलीचे कार्यक्रम ठिकठिकाणी सुरू आहेत. अजून महाराष्ट्र सावरलेला नाही. हा अपघात कसा झाला, त्याच्या मागची काय पार्श्वभूमी आहे, सगळंच मन चक्रावून गेलेलं आहे. आणि अशा ह्या दुःखद प्रसंगी ज्या पद्धतीची राजकारणाची घाई आपण पाहतोय ती अत्यंत पाहिल्यानंतर मन दुःखी होतं की राजकारणामध्ये सुद्धा माणसंच आहेत ना, त्यांना पण भावभावना आहे ना. आणि मग हे सगळं सत्य असताना ही सगळ्या पद्धती एवढी घाई का? पहा समाज माध्यमामध्ये लोक काय बोलतायत, कुठल्या शब्द प्रयोग करतायत. आणि उपमुख्यमंत्री पद हे काय संविधानिक प्रमुख पद नाही, ते प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री हे संविधानिक प्रमुख पद आहे. राज्याला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आहे.
परंतु एवढी घाई करण्याची काही गरज नव्हती, असं लोक ह्या शपथविधीच्या निमित्ताने व्यक्त होत आहेत. परंतु मित्रांनो, लोकभावना काय आहे, जनता काय म्हणते, त्यांच्या मनाचा कानोसा घ्यायला कोण तस्ती घेत नाही. फक्त न फक्त आपलं राजकारण, आपला स्वार्थ, आपला फायदा, आपलं हित हेच राजकारणी करत असतात. आणि राजकारण्यांच्या बद्दलची सर्वसामान्य जनतेची जी भावना आहे, ती भावना ह्या निमित्ताने दिसून येते. मित्रांनो, अपघाताची चौकशी होते, त्याच्यातनं काय सत्यता समोर येईल ती येईल, परंतु दोन पक्षाचं विलिनीकरण, मंत्रिमंडळामधला बदल आणि ज्या ज्या पद्धतीने नेते करत असलेली विधानं ही जर आपण पाहिली तर हा तो महाराष्ट्र आपला जो संवेदनशील आहे, जो त्याच्यात एक राजकीय संस्कृती आहे, तो विरोधकांचा आदर करतो, एक खेळीमेळीचं राजकारण इथं होतं एकेकाळी म्हणता येईल आता. आणि असं सर्वत्र चांगली राजकीय संस्कृती लाभलेला हा आपला महाराष्ट्र अशा दुःखद प्रसंगी कसं काय राजकारण करू शकतो. आणि हे सर्व पाहिलं, आज समाज माध्यमं जोरकस झालेली आहेत. हे सर्व पाहिल्यानंतर मन अगदी स्तब्ध होतं की काय नेमकं चाललेलं आहे. धार्मिक विधी संपल्यानंतर सुद्धा हे सर्व राजकारण पुढे जाऊ शकतं, ह्या सर्व गोष्टी घडू शकतात. परंतु काही तासामध्येच अशा पद्धतीचं राजकारण बघितल्यानंतर दादा राजकारणाला वंगाळ का म्हटले हे निश्चितपणे अर्थ आपल्याला समजलेला असेल. गरीब माणूस असेल, सर्वसामान्य असेल, नागरिक असेल, मतदार, याच्या घरामध्ये जर दुःख झालं तर की वेगळी भावना लोक व्यक्त करतात, वेगळी संस्कृती जोपासतात, एक सामाजिक कटिबद्धता त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. आणि म्हणून भावभावना आणि संवेदना यांनी माणूस जोडलेला असतो. आणि हे सत्य असताना ज्या पद्धतीने धार्मिक विधी संपन्न होत नाही तोपर्यंत त्या घरातील व्यक्ती, त्या कुटुंबातली व्यक्ती ही सार्वजनिक जीवनाशी जोडली जात नाही. आणि मग म्हणून गरीब सामान्य जन हा बांधिलकी जपतो, जोपासतो. आज बघा, अजितदादांनी ज्यांचं काम केलं, नाही केलं, झालं नाही झालं, आज संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्यासाठी हळहळ व्यक्त करतोय, आपल्या संवेदना व्यक्त करतोय, टाहो फोडतोय आणि एक भावनिक ऋणानुबंध हा व्यक्त करतोय. आणि अशा ह्या संवेदनशील भावनिक वातावरणामध्ये ही स्वार्थ राजकारणी मंडळी कशा पद्धतीचं राजकारण करतात ते जर पाहिलं तर अत्यंत वाईट वाटतं, खेद वाटतो. आणि वारंवार दादांचे ते शब्द आठवतात की राजकारण वंगाळ आहे, आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करा, यशस्वी व्हा, निर्व्यसनी राहा. दादांचा हा जो मौलिक सल्ला आहे, हा सल्ला महाराष्ट्रातील युवा वर्ग असेल, राजकारणासाठी आणि नेत्यांसाठी आपली आयुष्याची आहुती देणारे जे कार्यकर्ते असतील त्यांनी आता तरी सावध व्हा. उघडा डोळे, वापरा डोके. बघा हे राजकारण किती वांगाळ आहे. दादांचा सल्ला ऐका आणि अशा स्वार्थी राजकारणापासून स्वतःला दूर ठेवा. आपली मुलं बाळांचा सांभाळ करा, आपली कुटुंब व्यवस्था जगवा, निर्व्यसनी राहा, त्यांना शिक्षण द्या,
आणि अशा पद्धतीनं जर तुम्ही जगला वागला तीच खऱ्या अर्थानं अजितदादांना आपली सर्वांची श्रद्धांजली ठरेल. अजितदादा अशा पद्धतीचे राजकारणी नव्हते. ते खऱ्या अर्थानं जनतेचे नेते होते. गोरगरिबांची कामं करणं, त्यांना न्याय देणं हे काम अजितदादांनी हिरहिरीने केलं आणि म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या जाण्याने हळहळतोय, दुःख व्यक्त करतोय. आणि हे दुःख व्यक्त करत असताना आपण हे स्वार्थी राजकारण सुद्धा पाहतोय. समाज माध्यम काय म्हणतंय हे आपण ऐका. आणि ज्या पद्धतीचा संशय व्यक्त केला जातोय, चौकशी अंती अपघाताचं सत्य बाहेर येईल. परंतु शेवटचा जो सल्ला अजितदादांनी आपल्याला दिला तो सल्ला युवा वर्गाने आत्मसात केला पाहिजे. ग्रामीण भागातल्या जनतेने विशेषतः करून राजकारण्यांच्या मागे लागून आपल्या आयुष्याचा अमूल्य वेळ वाया घालवू नये. आपल्या आयुष्याला वळण द्यावं, वेगवेगळ्या क्षेत्रात करिअर करावं आणि कुठल्याही अशा भ्रष्ट राजकीय प्रवाहामध्ये जाण्यापासून स्वतःला दूर ठेवावं. जमिनीचा पैसा जसं दादांनी सांगितलं त्या पैशाची जपणूक करावी, त्याच्यात वाढ करावी आणि सगळ्यात महत्त्वाचं निर्व्यसनी राहावं. हा अजितदादांचा सल्ला अत्यंत मौलिक सल्ला हा महाराष्ट्रातील ह्या पुढील पिढीनं आत्मसात करावा आणि ह्या वर्तणुकीतनं वागणुकीतनं एक आगळी वेगळी अशी श्रद्धांजली अजितदादांना आपल्या कृतीतनं द्यावी. अशीच भावना आजच्या ह्या व्हिडिओच्या निमित्ताने मी व्यक्त करतो. आपल्या चॅनलच्या वतीनं, आपल्या तमाम प्रेक्षकांच्या वतीनं अजितदादांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.